एवढी जबरदस्त आणि एवढी मोठी गुहा आपल्याला इकडे पाहायला मिळते। ठोसेघर धबधबा, या धबधब्याने 9 लोकांचा बळी घेतलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सज्जनगड किल्ला। या मंदिराच्या भिंतीवर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला मैथून किंवा काम शिल्प कोरलेली पाहायला मिळते। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणे भन्नाट अशा व्हिडिओमध्ये। मला बऱ्याच लोकांचे कॉल येतात, मेसेज येतात की आम्हाला सातारला यायचं आहे आणि सातारमध्ये अशी जबरदस्त असणारी ठिकाणं दाखवा, म्हणजे कोणती आहेत ते मला नक्की सांगा। तेव्हा वाटतं की कास तर हे आहेच आणि वज्राई धबधबा तर हा आहेच, पण त्याचबरोबर नवीन ठिकाणं कोणती जी बऱ्याच लोकांना माहिती नाही आहेत, त्याच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे। तर मी आज आहे साताऱ्यामध्ये आणि सातारमधला नवीन रूट तोच म्हणजे सातारा चाळकेवाडी। हा रस्ता मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या रस्त्याला असणारी नवीन ठिकाणं, ज्यासाठी तुम्हाला अजिबात कष्ट करायची गरज नाही आहे, ज्यासाठी तुम्हाला कुठेही जास्त ट्रेकिंग करायची गरज नाही, अशी ठिकाणं आज मी तुम्हाला सांगणार आहे। सातारा चाळकेवाडी रोडवर असणारी बरीच ठिकाणं आहेत, तशी खूप आहेत, पण त्यातली मोजकी ठिकाणं जी तुम्ही लगेच करू शकता, कमी वेळामध्ये करू शकता, ती सगळी ठिकाणं आज मी तुम्हाला दाखवणार आहे। चला, आणि हा सुंदर नजारा माझ्या मागे पहा। तर सातारा मित्रांनो, सगळ्यात पहिलं ठिकाण, सगळ्यात पहिलं स्पॉट म्हणजे सातारपासून 14 किलोमीटर अंतरावर असणारं हे सुंदर परळी येथील महादेवाचं पांडवकालीन मंदिर। आणि खूप जबरदस्त असं मंदिर आहे। तुम्हाला इकडं सगळ्या बाजूनं विरगळी पाहायला मिळतील, इकडे सर्व विरगळी आहेत। त्याचबरोबर ते समोर दिसतंय ते म्हणजे अर्धवट राहिलेलं मंदिर, आणि हे आहे ते पूर्ण झालेलं मंदिर। पण या परळी गावामध्ये हे शिवमंदिर केदारेश्वर नावानं ओळखलं जातं। ते द्वापार युगातील मंदिर आहे आणि ते पाची पांडवांनी बांधलेलं आहे। पाची पांडवांनी त्यावेळेला 6 महिन्याची रात्र केली होती। त्यावेळेला एक मंदिर पूर्ण झालं, एक काय पूर्ण नाही झालं। या मंदिराच्या भिंतीवर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला मैथून किंवा काम शिल्प कोरलेली पाहायला मिळते। जी मैथून शिल्प आहेत, या मैथून शिल्पाकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा असतो, परंतु ही जी शिल्प आहेत ती शाक्तपंथीय तंत्रविद्या आणि नाथपंथाशी संबंधित आहे। त्यांचं सांगणं असं आहे की या सगळ्या दैनंदिन क्रिया आहेत, माणसाच्या शारीरिक गरजा आहेत, त्यापासून दूर होऊन अंतर्धामात किंवा योगिक क्रियेत आपला रस जास्तीत जास्त निर्माण करणे हा त्याचा मागचा उद्देश आहे। या वास्तुशैलीवर चालुक्य शिलाहा आणि शेवटी यादव यांचा प्रभाव आहे। हे पहिलं ठिकाण पाहून झाल्यानंतर आपण चाललो आहोत दुसऱ्या ठिकाण पाहायला, ते म्हणजे ह्याच्या समोरच असणारं, ओळखता का कुठलं आहे? सातारकर, लगेच ओळखा। सुंदर असं ठिकाण, सुंदर असा किल्ला, सातारच्या जवळच असणारा, तो म्हणजे सज्जनगड। मित्रांनो, आपण दुसऱ्या ठिकाणी येऊन पोचलोय, ते म्हणजे किल्ला सज्जनगड। सज्जनगड किल्ले आणि खूप सुंदर असं हे ठिकाण आहे। साताऱ्यापासून आपण जवळजवळ 20 किलोमीटर आलोय आणि 20 किलोमीटर अंतरावर आपल्याला हे सुंदर असं ठिकाण पाहायला मिळतंय। सज्जनगड म्हणजे हा किल्ला छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला सुंदर असा किल्ला, आणि त्याचबरोबर समर्थ रामदास स्वामी यांच्या वास्तव्याने पावन झालेला हा किल्ला।
सज्जनगडचा घाट चढून थोडं वरती आलो आपण आणि जर तुमच्याकडे वेळ असेल आणि जर तुम्हाला ॲडव्हेंचर करायचं असेल, एक अशी वेगळी गुहा पाहिजे असेल, तर आपल्याला थोडंसं पुढं आलं की ते उजव्या बाजूला एक फाटा फुटतो, तर तिकडून सरळ तुम्ही जाऊ शकता मोरगळला. आणि त्याचबरोबर तुम्हाला इकडे दिलेलं आहे सह्याद्री व्याघ्र राखीव जे STR आहे त्यांनी बोर्डसुद्धा लावलेला आहे. सांडवली धबधबासुद्धा या बाजूलाच आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही तिकडे नक्की जाऊ शकता. सांडवली धबधबा जवळजवळ इथून 11 किलोमीटर पुढं आहे आणि त्याचबरोबर मोरगळ जी आहे ती जवळजवळ 7 किलोमीटर अंतरावर आपल्याला पुढं पाहायला मिळते. या रस्त्यावरून थोडंसंच आपण पुढं आलो आहे आणि वरती आल्यानंतर घाट चढून वरती आल्यानंतर आपल्याला इथे एक फाटा फुटलेला दिसतो. हा सरळ जो रस्ता जातो तो जातो सरळ ठोसेघरला, जिकडे आपण जाणार आहोत. आणि त्याचबरोबर तुम्हाला पुढचं ठिकाण ते दाखवणार आहे ते म्हणजे मंडपगड गुहा जी आहे, ज्याच्यावर आपण झाडावरून खाली उतरलो होतो. खूप जबरदस्त एक्सपिरियन्स होता. तिथं आता थोडी डेव्हलपमेंट झालेली आहे, पण ते सुद्धा मी तुम्हाला आता दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला या डाव्या बाजूनं सरळ जायचं आहे, तो तुम्हाला मी रस्ता दाखवतो पुढे. मित्रांनो, मंडपगडला जाण्याचा प्रवास सुद्धा इतका छान आहे ना, म्हणजे सर्वेकडे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे हिरवा गार गालीचा पसरलेला आहे आणि सगळ्या पवनचक्क्या तुम्हाला इकडे दिसतील बघा. पठारावरून आपण पुढं आलोय आणि पुढं आल्यानंतर तुम्हाला इथे एक छोटंसं घर दिसेल, मंदिर दिसेल. मंदिराच्या पुढे एक घर दिसेल, म्हणजे जे इथले सुधरवण आहे बहुतेक या ठिकाणी सगळे जे पवनचक्क्या आहेत त्या, तर त्याचं एक ऑफिस आहे किंवा राहण्याची व्यवस्था आहे त्या लोकांची. तर त्याच्या बाजूनच आपल्याला सरळ यायचं आहे आणि थोडासा इथं कच्चा रोड आहे, कारण हे सगळं फॉरेस्ट असल्यामुळं आपल्याला इकडे पक्के रस्ते नाहीत पाहायला मिळत. पण तुम्ही 4 व्हीलर आणि 2 व्हीलर व्यवस्थित घेऊन येऊ शकता. आणि आपण पोहोचलो आहोत आपला तिसरा स्पॉट मंडपगड आणि आपण पोचलोय त्या ठिकाणी. तुम्हाला इकडे दिसतंय ही आहे ती मंडपगड. आपण मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो त्यावेळेस आपल्याला झाडावरून उतरावं लागायचं. ते हे झाड आपण ह्याच्यावरनं उतरायचो खाली आणि इथून सरळ त्या पायऱ्या दिसतात त्याच्यावरनं खाली उतरून आपण त्या ठिकाणी जायचो आणि तिथून यायचं. पण आता तुम्हाला शिडी व्यवस्थित बनवलेली आहे आणि खूप मोठी गुहा आहे आणि दाट जंगल तुम्हाला इकडे दिसतंय. तुम्हाला इकडे कळेल मंडपगडपाशी आपण आता पोहोचलेलो आहोत आणि आता आपण आहोत गुहेमध्ये. ही आहे पहिली गुहा या मंडपगडाची. तर इथं 2-3 गुहा आपल्याला पाहायला मिळतात. तर ही आहे पहिली गुहा. केवढी मोठी आहे बघा, बरंच आतमध्ये आहे. तिकडे तुम्हाला दाखवतो. तिकडे आतमध्ये गेलं की बरेच अशी आतमध्ये, आपण तिथून आतमध्ये सुद्धा गेलो होतो. गुहेच्या बाजूलाच आपल्याला इकडं धबधबा पाहायला मिळतो. इथं स्वच्छ पाणी आहे, म्हणजे पाणी पिऊ शकता तुम्ही, एवढं स्वच्छ पाणी इकडे आपल्याला दिसतंय. आता पाऊस जास्त नाही आहे, पण पावसाळ्यामध्ये खूप जोरात पाणी असतं. मित्रांनो, आपल्याला या गुहेचा दुसरा भाग पाहायला मिळतो. इथे एक छोटंसं हॉटेल आहे आणि बरीच आत गुहा आहे. तिकडे आपण आत जायचा प्रयत्न करू. या ठिकाणी आपल्याला दुसरी एक गुहा पाहायला मिळते आणि या गुहेचं पाणी, असं म्हणतात की या गुहेचं पाणी कधी खाली जातच नाही. बरीच आतमध्ये आहे, कारण आपल्याला एकदम आतमध्ये जाता येत नाही, कारण पाणीच इतकं जास्त आहे. डिस्कवरीवालेसुद्धा आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता, त्यांनाही पूर्णपणे त्याचा आत किती आहे हे कळालेलं नाही आहे. हे सुद्धा ठिकाण पाहून झालेलं आहे आपलं आणि आता इथून निघूयात सातारमधला खूप प्रसिद्ध असा धबधबा, तो म्हणजे या पठारावर सुद्धा तुम्हाला कास पठारासारखी जबरदस्त फुलं पाहायला मिळतात. आता सुरुवात झालेली आहे, तुम्हाला इकडे दिसतील अशी फुलं. ही सुरुवात झालेली आहे, तुम्हाला हे पण देखत दिसेल बघा, पांढरं फूल. त्याचबरोबर हे वेगवेगळ्या प्रकारची फुलं या पठारावर सुद्धा सगळीकडे तुम्हाला पाहायला मिळतात. ठोसेघर धबधबा आणि या ठिकाणी आपण आलो आहे. हा आहे आपला एकदम सेकंड लास्ट स्पॉट. इथून सुद्धा अजून एका ठिकाणी जाणार आहोत आणि हे सुंदर ठिकाण पण पाहणार आहोत.
बऱ्याच वर्षाआधी आपण इथं आलो होतो. आता तिकीटही थोडंसं वाढलेलं आहे. आपण जी आधीची ठिकाणं पाहिली म्हणजे मंडपगड असेल किंवा सज्जनगड असेल किंवा बाकीची ठिकाणं पाहिली तर त्या ठिकाणी आपल्याला एंट्री फी नाही आहे, पण या ठिकाणी आपल्याला एंट्री फी देऊनच आत यावं लागतं आणि पर पर्सन इथे 50 रुपये तिकीट आहे. या ठिकाणी आपल्याला 2 धबधबे पाहायला मिळतात. ते म्हणजे एक मोठा धबधबा साताऱ्यातील जो वज्राई धबधबा आहे, त्याच्यानंतरचा उंच धबधबा म्हणजे ठोसेकर धबधबा, तो वाला आपल्याला डाव्या बाजूला. आणि उजव्या बाजूला जर जायचं झालं तर त्या मोठ्या धबधब्याच्या वरच्या बाजूचाच एक छोटा धबधबा आहे, तोही तुम्हाला मी दाखवणार आहे. या ठिकाणी तुम्हाला एक धोक्याची सूचना दिलेली आहे आणि ती खूप जास्त महत्त्वाची आहे, कारण की या ठिकाणी जवळजवळ या धबधब्याने 9 लोकांचा बळी घेतलेला आहे. त्यांचं वय, नाव आणि कधी कधी कुठून आहेत ही सगळी लिस्ट इथं दिलेली आहे. तर या लिस्टमध्ये जर तुमचं नाव यायचं नसेल तर इथं आल्यानंतर त्यांनी दिलेल्या सगळ्या सूचना पाळा, सगळे नियम पाळा, म्हणजे तुमचं नाव इथं अजिबात येणार नाही. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय धबधब्याच्या इथे आणि समोर तो दिसतोय समोरचा धबधबा. आणि मुख्य जो धबधबा आपल्याला इकडे पाहायला मिळतो ठोसेकर धबधबा. आणि जसं आपण आलो होतो मागच्या वेळेस त्यावेळेस पाणी खूप कमी होतं, पण यावेळेस बऱ्यापैकी पाणी आहे आणि बरंच खोल आहे, खाली जाता येत नाही आपल्याला कुठे. मित्रांनो, या ठिकाणी ड्रोन अलाउड नाही आहे. त्याच्यामुळं आता मी ज्यांना विचारलं इथं सुरक्षा रक्षक आहेत तर त्यांनी सांगितलं इथं ड्रोन अलाउड नाही आहे. तर मी ड्रोन शॉट अजिबात घेणार नाही, की इथं परमिशन भेटतही नाही, कारण की मागच्या वेळेस ज्यांनी ड्रोन शॉट घेतलं होतं त्यांना फाईन बसला होता. त्याच्यामुळे मी इथं ड्रोन शॉट अजिबात घेणार नाही आहे. पण तुम्हाला हे सुंदर शॉट्स पाहायला मिळतील तर तुम्ही इथं येऊनसुद्धा या ठिकाणाचा मस्तपैकी आनंद घेऊ शकता. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय वरच्या छोट्या धबधब्यापाशी. छोटा आहे पण पाण्याचा प्रवाह खूप जास्त आहे, इकडे तुम्हाला दिसेल. त्याच्यामुळे आता रेलिंग केलं आहे आणि रेलिंगमुळं आपल्याला खाली उतरता येत नाही. मागच्या वेळेस जेव्हा मी आलो होतो त्यावेळेस मला वरती पूर्णपणे बंद होतं, पण आता आपण बऱ्यापैकी जवळ येऊ शकतो. तुम्हाला इकडे दिसेल बरेच पर्यटक आलेले आहेत आणि जास्तीत जास्त जवळ तुम्ही इथपासून बघू शकता. हे बघा, मित्रांनो, बरेच पर्यटक इथं आलेले आहेत, खूप जास्त एन्जॉय करतात हा धबधबा. तर आपण पाहिला, त्याचबरोबर आपण आता गुहा जी आहे ती सुद्धा मी पहिल्यांदा पाहणार आहे. ह्याच्या आधी मी पाहिलेलं नाही आहे, तर आपण ती पाहूयात. मित्रांनो, इथं एक छोटीशी गुहा तयार केली की काय माहीत नाही, पण इथं आपल्याला मागच्या बाजूला पाहायला मिळते. आपण बरोबर धबधब्याच्या मागच्या बाजूला आलोय. अशी आपल्याला छोटी गुहा पाहायला मिळते. अंधार आहे थोडा, जास्त दिसत नाही, पण आपण बरोबर या धबधब्याच्या मागील बाजूस आलो. कारण की बऱ्यापैकी धबधबा जे असते त्याच्या मागच्या बाजूला अशा गुहा आपल्याला पाहायला मिळतात. आता आपला हाही स्पॉट झालेला आहे, तर तुम्ही इकडं सुद्धा येऊन एन्जॉय करू शकता. खूप जबरदस्त आहे ठोसेकर धबधबा. आता इथून चाललोय आपण अजून एका जबरदस्त स्पॉट पाहायला. मित्रांनो, मी आता येऊन पोहोचलोय आपलं सगळ्यात शेवटचं ठिकाण, ते म्हणजे चाळकेवाडीचं पठार. आणि चारी बाजूला तुम्ही बघताय पूर्णपणे धुकं पसरलेलं आहे. तुम्हाला इकडे पवनचक्की दिसते आणि तिकडच्या पवनचक्क्या दिसतच नाही आहेत, कारण की पूर्णपणे धुक्यामध्ये गेलेले आहेत. खूप जबरदस्त असं ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळी फुलंसुद्धा पाहायला मिळणार आहेत. इकडे बघू शकता वेगवेगळ्या कलरची फुलं आलेली आहेत आता. आणि जसं तुम्ही पुढे जाल त्या पद्धतीने तुम्हाला खूप साऱ्या पवनचक्क्या पाहायला मिळणार आहे. खूप जबरदस्त असं ठिकाण आहे, पण आता पूर्णपणे विजिबिलिटी कमी आहे, त्याच्यामुळे आपण एकदम पुढे जाणार नाही आहोत. तुम्हाला हा सगळा नजारा नक्कीच आवडेल एवढं मी सांगतो.
आता आपण खूप जबरदस्त ठिकाणं पाहिली, बरीच ठिकाणे आहेत जी सातारा चाळकेवाडी रूटवर आहेत, ती तुम्हाला आवडली तर नक्कीच असणार आहेत. आणि कधी करताय प्लॅन मग या ठिकाणी जायला तुम्हाला जास्त कोणाची वाट पाहायची गरज नाही आहे, गाडी काढायची आणि लगेच निघायचं. एकाच रस्त्यावर फक्त एका दिवसामध्ये तुम्ही ही सर्व ठिकाणं करू शकता आणि मस्त ठिकाणं होती. तुम्हालाही आवडली, मी पुन्हा एकदा एन्जॉय केली, तर छान वाटलं. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा. आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सबस्क्राईबचं बटन दिसतंय का, त्याला नक्की क्लिक करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला असे जबरदस्त व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा पाहायला मिळणार आहेत. जय महाराष्ट्र.